आज आपण इयत्ता दुसरीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील भाग 1 मधील पान नंबर 12वरील चौथा धडा म्हणजेच चतुर हिराबाई हा धडा पाहणार आहोत. चला तर मग आपण आज सुरुवात करूया. बघा, आपल्या धड्याचे नाव आहे चतुर हिराबाई. तर आपण एक एक परिच्छेद वाचू आणि चित्राचे निरीक्षण करू व धडा पूर्ण करू. बघा, आपल्याला पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? एक बाई आहे, तेथे एक माणूससुद्धा आहे व एक बैल बांधलेला दिसत आहे व साईडने काही घरं दिसत आहे. तर आपण आता चित्राचे निरीक्षण केले. आपण या परिच्छेदाचे वाचन करूया. पहाट झाली. माणिक झोपेतून उठला. बाहेर पाहिले. 2 बैलापैकी एकच बैल दिसला. माणिकने बायकोला हाक मारली. दोघांनी सगळीकडे बैलाचा शोध घेतला, पण बैल सापडला नाही. दुसरा बैल चोरीला गेला होता. यामध्ये असे सांगत आहे की पहाट झाली होती. माणिक झोपेतून उठला होता व तो बाहेर आला व तेव्हा त्याला दिसले की 2 बैलापैकी एकच बैल बांधलेला आहे. तेव्हा त्याने लगेच त्याच्या बायकोला हाक मारली व बाहेर बोलावले. तेव्हा त्या दोघांनी बैलाचा शोध घेतला, परंतु बैल सापडला नाही, कारण बैल चोरीला गेला होता. तर आपल्याला दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे की एक बाई आहे व तेथे काही माणसं दिसत आहे व तेथे बैल दिसत आहे. तर आपण आता दुसऱ्या चित्राचे निरीक्षण केले. तर आपण आता परिच्छेद वाचूया. माणिक व माणिकची बायको हिराबाई बैल बाजारात गेले. अचानक हिराबाई ओरडली, "अहो, हा पहा आपला बैल. चोर सापडला." आवाज ऐकून चोर घाबरला. तसे न दाखवता तो बोलला, "हा बैल माझाच आहे." दोघे भांडू लागले. तर यामध्ये असे सांगितले की माणिक व माणिकची बायको बैल बाजारात गेले होते. तेव्हा माणिकची जी बायको आहे ते लगेच ओरडली, "अहो, हा पहा आपला बैल. चोर सापडला." चोराला असा आवाज जाताच चोर घाबरला, परंतु त्याने घाबरता चेहरा न दाखवता तो त्या बाईशी भांडू लागला. तर आपल्या चित्रामध्ये काय दिसत आहे की 3 माणसं आहे व ते पाहत आहे. त्यामधील एक माणूस तिच्याशी भांडत आहे व ती बाईसुद्धा बोलताना दिसत आहे व त्या बाईने बैलाच्या डोळ्यावर हात झाकलेला आहे. हिराबाई चतुर होती. तिने बैलाचे डोळे हाताने बंद केले. चोराला विचारले, "बैलाचा कोणता डोळा अधू आहे ते सांग." बरोबर सांगितले तर बैल तुझा. चोराने अगदी उजवा मग डावा असे सांगितले. हिराबाई हुशार होती, म्हणून तिने त्या बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला व त्या बैलाचा डोळा बंद केला. नंतर तिने चोराला विचारले, "बैलाचा कोणता डोळा अधू आहे?" अधू म्हणजेच अंध. त्या बैलाला कोणत्या डोळ्याने दिसत नाही असे विचारले. तेव्हा त्या चोराने सांगितले, आधी उजवा सांगितला व नंतर डावा सांगितला. चित्रामध्ये काय दिसत आहे की ते बाई व माणूस आनंदाने बैलाला घेऊन जाताना दिसत आहे व त्या माणसाला पोलिसांनी पकडलेले दिसत आहे. तर यामध्ये शेवट काय सांगितलेले आहे? हिराबाईने हात बाजूला केला. बैलाचा कोणताही डोळा अधू नाही असे दिसले. लोकांनी चोराला पकडले. पोलीस आले, चोराला घेऊन गेले. माणिक आणि हिराबाई बैल बाजारात घेऊन आनंदाने घरी गेले. हिराबाईने त्या बैलाच्या डोळ्यावर जो हात ठेवलेला होता तो बाजूला केला व नंतर चोराला असे दिसून आले की बैलाचा कोणताही डोळा अधू नये. तेव्हा लोकांनी त्या चोराला पकडले व नंतर पोलीस आले व चोराला घेऊन गेले व माणिक व हिराबाई बैल घेऊन आनंदाने घरी गेले. असे याचा शेवट आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.